या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय। सभेमध्ये उपस्थित असलेले नितीन गडकरी यांना कसला तरी त्रास होत असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। सभेसाठी ते त्या ठिकाणी उपस्थित असताना नितीन गडकरींना प्रचारादरम्यान भोवळ आल्याची ही दृश्य सध्या सर्वत्र सभांचा धडाका सुरू आहे। यवतमाळच्या सभेमध्ये देखील नितीन गडकरी त्या ठिकाणी उपस्थित होते। निलेश फाळके आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, नितीन गडकरींना भोवळ आल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय, काय नेमकं घडलंय यवतमाळच्या सभेत? आज महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदच्या शिवाजी ग्राउंडवरती एक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। आज यवतमाळचं उष्णतामानही थोडं जास्तच आहे आणि त्यामुळे गडकरी साहेब ज्यावेळेस आले, भाषणाला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्या त्यांना भोवळ आली। लगेच त्यांच्या अंगरक्षक आणि बाजूच्यांनी त्यांना तिकडे नेऊन त्यांना उपचारार्थ नेण्यात आलेले आहे। विशाल बरोबर आहे, भोवळ आली त्यावेळेला सभा सुरू होती का? त्यावेळेला नितीन गडकरीजी बोलत होते का? काय नेमकं घडलं? कारण सध्या उन्हाळ्याचा त्रास आहे म्हटल्यानंतर जास्तीत जास्त सभा घेण्याचा धडाका सुरू आहे आणि दुसरीकडे जेवणाच्या वेळा अवेळा अशा अनेक गोष्टी होताना पाहायला मिळतात। यवतमाळमधल्या सभेदरम्यानची परिस्थिती निश्चितच या दरम्यान नितीनजी गडकरी जे आहेत ते सभेला संबोधित करीत होते आणि संबोधित करीत असताना त्यांना ते भोवळ आलेली आहे। या दरम्यान सभा चालू होती आणि निश्चितच त्यांना जे वेळी त्यांना जो भोजन किंवा इतर येत असताना टायमिंग व्यवस्थित न होत असल्यामुळे त्यांना सभेदरम्यान बोलताना भोवळ आल्याचे। निलेश, नक्कीच मी एक अपडेट आपल्या प्रेक्षकांना फक्त सांगू इच्छितोय। यवतमाळच्या सभेमध्ये नितीन गडकरींना जरी भोवळ आलेली असली तरी देखील त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचतीये। आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। नितीनजी गडकरी यांना त्रास झाल्यानंतर लगेचच त्यांना डॉक्टरांचे उपचार मिळालेले असतील आणि डॉक्टरांनी आता नेमके काही अपडेट त्यांच्या प्रकृतीविषयी सांगितलेले आहेत का? प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय? हा, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। त्यांना उपचारार्थ नेण्यात आलेले आहेत तिथे बाजूला असलेल्या या ठिकाणी आणि नंतर रुग्णालयात वैद्यकीय सेवा त्यांना पुरवण्यात आलेली आहे। त्यांची सध्या तब्येत स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे। विचार बरोबर आहे निलेश, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच। यवतमाळच्या सभेमध्ये नितीन गडकरींना भोवळ आल्याचे आपण दृश्य यावेळेला पाहतोय आणि प्रकृती सध्या स्थिर आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। रजत, सध्या आपण पाहतोय नितीन गडकरी आणि तमाम नेत्यांच्या देखील अशाच प्रकारे सर्वत्र सभा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र यवतमाळमध्ये अचानकपणे भोवळ येऊन त्यांची प्रकृती अस्थिर झाली होती, जी आता स्थिर असल्याचं कळत आहे। काय सविस्तर माहिती सांगाल रजत?